तेव्हा ईश्वर ह्या विषयानं जीवन जगताय का व्यक्ती म्हणून जीवन जगताय? व्यक्ती म्हणून जगताय. शून्य. ईश्वर म्हणून तुम्ही जेव्हा जीवन जगायला लागाल तेव्हा तुम्ही अवतार म्हणून जन्माला याल. काय कळते? ईश्वर म्हणून तुम्ही जेव्हा जीवन जगायला लागाल तुम्ही अवतार म्हणून जन्माला याल आणि व्यक्ती म्हणून जेव्हा जीवन जगताय पितर म्हणून जन्माला येणार. चैतन्य जे देहात घ्यायचंय ही व्यक्ती नाही घेऊ शकत, साधक घेऊ शकतो. साधक हा व्यक्ती. साधक म्हणजे कोण? गुरूंचा सेवक. काय म्हणतोय? म्हणजे साधक. तुम्ही जे कोण व्यक्ती म्हणून नाव तुम्हाला आहे ती व्यक्ती म्हणजे कोण? माणसांचं प्यादं. व्यक्ती म्हणून तुम्ही असाल ना तर तुमची पितर योनीमध्ये तुमची रवानगी आहे. आणि साधक म्हणून जर तुम्ही असाल तर सेवकमध्ये तुम्ही जाणार. गुरूंचा सेवक. समजतोय का विषय? मग 11 पार्ट आहेत. पार्ट तेजामधले किती पार्ट आहेत? तेजामध्ये 11 पार्ट आहेत. 11वा रुद्र. काय सांगते? 11वा रुद्र. साधना केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? समाधान वाटतं का नाही? ते तेजच. समाधान वाटतं ना? ते तेजच कार्य करतं. आता साधना करताना न खाता साधना काय करायची? नाही अन्न ग्रहण करून साधना केली तर अडचण काय त्याचं? बाबा काय अडचण? ज्यूस करून साधना केली काय अडचण काय त्याचं? या गुरु बघायचं का काय सगळी गोष्टी? थोडा ड्रायफ्रूट खाल्ला सगळं साधनेला बसलं काय अडचण काय त्याचं? काय होत नाही लाभ? अन्ना तुम्ही जे अन्न ग्रहण केलं, अन्न ग्रहण करायचा तुमचा हेतू काय आहे? पोट भरणे नाही, शरीर संवर्धन करणे. पोट भरायचं वेळ संपला तुमचं. आता पोटपाट एक व्हायची वेळ आली. शरीराला ऊर्जा देणे. शरीर संवर्धन करणं म्हणून तुम्ही अन्न ग्रहण करता. आता तुम्ही साधनेला बसला अन्न ग्रहण करून काय होईल? ते अन्न साधना फेकून देते बाहेर देहातून वायू अवस्थेतून. ढेकर येतात. जास्त झालं तर उलटी येते. साधना बाहेर पडते. अन्न बाहेर पडतं. मग अन्न बाहेर जर तुम्ही साधनेने काढणार असाल तर साधना कशा करता करायची? तुम्ही साधा चहा जरी घेतला साधनेच्या अगोदर, चहा घेऊन तुम्ही जरी साधना केली, तुम्ही अनुभव घेऊन बघा बरोबर ढेकर येतात. आणि ढेकर यायला लागले की अर्थ समजून घ्यायचा की केलेली साधना आपली वायू माध्यमातून बाहेर पडते. त्यापेक्षा एक काम करा, 10 मिनटं अगोदर चहा घ्या, जरा फिरा, 10 मिनटं ब्रेक घ्या, मग साधनेला बसा. नाही तर साधना करून मग चहा घ्या. अन्न तर लांब कुठे राहील. समजा अन्न ग्रहण केलं साधनेच्या, तर त्या साधनेमध्ये आणि अन्न खाल्ल्यानंतर किती वेळाने ती साधना करतात? नाश्ता केला 2 तास, जेवण केलं 4 तास, लिक्विड घेतलं 1 तास, प्रमाण ठरलेलं आहे. कॉफी चहा दूध घेतलं तर 1 तासाने साधना करायची. नाश्ता केला 2 तासांनी साधना करायची आणि जेवण केलं 4 तासांनी साधना करायची. एवढे औपचार करण्यापेक्षा साधना करून केलं तर काय बिघडते?
कारण किती वर्ष साधना केली यापेक्षा कशी साधना केली याला महत्व आहे. मी 12 वर्ष साधना केली, कशी केली? खाऊन पिऊन केली. उपयोग काय याचा? इकडं साधना करायची, अन्न खायचं, साधना करायची, अन्नाला प्रभावित करायची. तेज वाढत नाही. वाढ कशात झाली पाहिजे? देहात तेजाची झाली पाहिजे. तेज कधी वाढल? तुम्ही जर देह साधनेपूर्वी मोकळा ठेवला, मोकळा, तर सकाळ सकाळ साधना करा का सांगतात? मलमूत्र विसर्जन करणं. रात्री काय खाल्लेलं पिल्लेलं असतंय, त्याचं मलात रूपांतर झालं, मूत्रात रूपांतर झालं, मलमूत्र विसर्जन झालं, देह मोकळा झाला. त्यावेळेस साधना जर तुम्ही केली 100% लाभदायक होतो. बघा, पण आपली वासना कुठे मिळेल? नाही, थोडं खाऊन घेतो, जरा 2 बिस्किटं खातोच जरा, त्याशिवाय ते काय बरोबर होणार नाही. आली वासनामध्ये, मग ती बिस्किट खाली तरी पण कशा येतात? म्हणजे बिस्किटं खायची, बिस्किटं काढायला साधना करायची. लक्षात आलं का? शक्तीला तुम्ही काम काय देताय हे शक्तीला माहित नाही, तुम्हाला माहित आहे. तुम्हाला माहित पाहिजे. काय सांगतोय? शक्तीला काम काय देत आहे शक्तीला माहित आहे का? शक्तीला ज्ञान नाही, तुम्हालाही ज्ञान नाही, होणार काय? वाटोळ. हा, तुम्हाला ज्ञान पाहिजे ना. शक्तीला तुम्ही ज्ञान काय? शक्ती तुम्ही कशा करता आवाहन केली? शक्ती तुम्ही बघा ना, दोष निवारणार्थ अनेक जन्मातले दोष देहामध्ये आपल्या रक्तामध्ये आहे, त्याचं निवारण करण्याकरता शक्तीला आवाहन करतोय आपण साधनेद्वारे. पण ग्रहण केलं अन्न, दोष काढण्याच्या ऐवजी ती काय काढणार? बाहेर अन्न बाहेर काढणार. तर तुम्ही काय म्हणणार की मला माझं इच्छित पूर्ण होत नाही? का होत नाही? कारण उद्देश तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करताय. बघा, तुम्ही नळ घेतला, कोण घेतला? नळ घेतला, आणि तुम्ही कशी म्हणण्यानुसार शेजारीला दाखवायला स्पर्शी पावलं तुम्ही लावता, तसं तिनं पाणी भरायशिवाय पाणी भरायचं नाही असं तुम्ही ठरवलं. आणि तुमच्या नळाला तिनं तुटी लावून मोटर लावली, सगळं पाणी ओढून घेतलं, आणि संपल्यानंतर म्हणली भरा पाणी. काय करणार? काय करणार तुम्ही? इतकं प्रेम शेजाऱ्यावर करू नका हो. तसं वासना तुमच्या देहात आहे, उठल्या उठल्या भरडा पाहिजे हे कोण म्हणते? इतकं त्या वासनेच्या आहारी जाऊ नका हो. काय सांगतोय? इतकं जाऊ नका ना, थोडं कंट्रोल करा. मनाला तुमच्या सांगा, हे जरा थांब बाबा, साधना करतो, मग काय पाहिजे ते खाऊन घेतो. अर्ध्या तासानं असं काय फरक पडणार आहे? डोंगर वरनं खाली येणार आहे? तुम्ही विचार करता का? नाही, अर्धा तास नाही खाल्लं, जीव जाणार आहे माझा. करून तर बघूया. गुरु म्हणता येत नाही एकदा, न खाता करून साधना बघूया. तेज वाढेल. काय वाढेल? तेज वाढल्यानंतर काय होईल? खारं पाणी बाहेर जाईल. तुमच्या अन्नातलं जे तुमचं काय म्हणतो आपण त्याला, वासना आहे, अन्नातली वासना, ती सुद्धा कमी येईल. म्हणजे आता तुमचे ठरलेले प्रोग्राम आहेत. सोमवारी भेळ खायला बाहेर जायचं, मंगळवारी आईस्क्रीम खायला जायचं, बुधवारी शेजारच्या घरी जायचं, गुरुवारी चौपाटीवर फिरत खात राहायचं, शुक्रवारी कोण बोलवते का तिला वाट बघायला बसायची फोनची, शनिवारी मारुतीकडे जाता खायचं. अशी तुमची वाट ठरलेली प्रत्येकाची आहेत काहीतरी. अमर्याद वासना. अन्न म्हणून खाणं
आणि वासना म्हणून खाणं फार मोठा फरक आहे. अन्न म्हणून खाताना काय होईल, जे समोर येईल ते अन्न म्हणून खा, ब्रह्म म्हणून खा. पण अन्न म्हणून तुम्ही जेव्हा खाणार नाही, वांग नको, डाळ नको, मोड आलेले कुठले धान्य नको. लक्षात आलं का? संध्याकाळी झोपताना आईस्क्रीम कंपल्सरी पाहिजे. आईस्क्रीम जर झालं मिळालं नाही तर माझं डोकं गरम होतं, झोप लागत नाही शांत, पाय तिरके उलटी सुलटी होऊ शकतात. लक्षात आलं का? आणि वर्णवाक्य, माझी घरची लोक काळजी घेत नाहीत. आमचं काय होय बी आहे का नाही खाण्यापिण्याचं? एक वाक्य सांगतो. रक्तबीजानं थेंब पडला की रक्तबीज तयार व्हायचा. ही उडी उडीची महाकाली बाहेर काढली, हे उडी राबडीची राबडी. थेंबानुसार रक्तबीज तयार व्हायचा. किती रक्तबीज खाल्ली असते सांगा त्याने मला. पोट भरलं नाही तिचं. जसं तुमचं पोट भरत नाही ना आईस्क्रीम खाऊन आणि काय खाऊन, तिचं पोटच भरायला तयार नाही रक्तबीज खाऊन. जेव्हा ती रक्तबीजानंतर माणसं खायला सुरुवात केली, झाडं खायला सुरुवात केली, वाक्य समजून घ्या, वासना किती वाढले. ऋषीमुनी खायला सुरुवात केली, म्हणजे पृथ्वीवर हाहाकार माजला. सगळं ते स्वहाच करायला लागली. ती शंकराला बाळ होऊन पायापाशी जावं लागलं. ममत्व तिचं जागृत करावं लागलं आणि तिचं ती वासना थांबवावी लागली. आहे माहीत, इतक्या वासना मर्यादा आहेत. बघा ना, तुम्ही आईस्क्रीम खाताय का आईस्क्रीम तुम्हाला खाताय हे कळलं पाहिजे. हा, कांदा भजी इतकी खायची की पोटाचा भजीच तयार व्हायचा. म्हणजे पोटाला बघितल्यानंतर भजच झालं त्याचं तयार, वडाच तयार झाला. अमर्याद वासना, त्या कंट्रोल आल्याशिवाय तेच तत्व वाढणार नाही. कळतंय का? काय शंका? तेच भद्रकोणाचा काय विषय, परत पुढचा विषय वायू घेऊ. तुम्ही मला सांगा, तुमचा देह ज्या पंचभौतिक तत्वावर चाललेला आहे, त्या पंचभौतिक तत्वातलं सर्वात श्रेष्ठ तत्व कोणतं आणि कसं? प्रश्न काय विचारला? हे बघा, मी सांगितलं ना मगाशी, भूक लागली 4 तासानं तुम्ही अन्न खाल, आवडतं ना आवडतं खाल, पण मला वायू आवडत नाही. काय सांगतोय? शेजारी बसलेला ठुसका सोडला, मी वास घेणार नाही, असं होईल का? मयूर, ट्रॅक्टर मळीचा बोलवला, मळीचा, आपण काय वास घेणार नाही, ट्रॅक्टर पडू देतो का, असं होईल का? सार्वजनिक संडासमध्ये जाऊन बसला, सार्वजनिक मध्ये 5 रुपये देऊन 2 रुपये देऊन, तिचं फुकट नसते, वास नाही कुठला घ्यायचा नाही आपल्याला, असं होईल का? म्हणजे काय? नाक थांबतच नाही. काय सांगतोय? कोण असा आहे का मी बाबा मी श्वास घेत नाही, 1.5 मिनिट साधक अवस्थेत, ते फार फार 3 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही श्वास ठेवला, किती 3 मिनिटापेक्षा, तर तुमचं अस्तित्व ह्या देहातनं बाहेर पडणार. काय सांगते? तुम्ही श्वासाशिवाय जगू शकत नाही. यही पुढचं वाक्य सांगतो, इहलोक आणि परलोक यांना जोडणारं माध्यम म्हणजे श्वास, वायू.
म्हणून ते परमनंट आहेत. दीपक, शेतामध्ये पीक कराल, पिकाचे पैसे येतील, त्याचं आई करता ऑपरेशनला वापरायचं का बायकोला वस्तू घेऊन द्यायची हा तुम्ही निर्णय घेणार. पण श्वास तुम्हाला दिलेले जे आहेत तिथं डिवायडेशन करता येत नाही. एवढे श्वास झाले की तुम्ही वर, त्या तुम्हाला दिलेल्या श्वासात तुम्हाला हवं ते करा. काय सांगितलं? म्हणून पुन्हा पुन्हा देव अवतार घेऊन जे आम्हाला येतात. अवतार घेऊन जे आम्हाला काय येतात, जे त्यांचं काही कार्य शिल्लक राहिले करण्याचं ते करता पुन्हा जे आम्हाला श्वास संपलेले असतात. श्वास हा विषय असा आहे, वायू हा विषय असा आहे, तुमच्या अधीन नाही. आणि वायू 10 प्रकारचे आहेत, पण मुख्य वायू किती आहेत? मुख्य वायू एकच आहे, प्राण. त्यापासून पुन्हा 6 बनतात. काय सांगतोय? मनुष्य जेव्हा त्याचा देहातून जीव बाहेर पडतो तेव्हा तो कुठे गेला हे एका मिनिटात सांगता येतं. काय सांगतोय? एका मिनिटात सांगता येतं. तो जिथून बाहेर पडला ते त्याचं द्वार त्या लोकाचं असतं. कोण डोळ्यातनं कोणा जीव जातो, कोणाचा नाकातनं जातो, कोणाचा कानातनं जातो, कोणाचा गुदद्वारातनं जातो, कोणाचा योनी मार्गातनं जातो. लक्षात आलं का? कोणाचा तोंडातनं जातो. कुठल्या द्वारातनं जीव गेलाय? 10 द्वार किती? 10. बघा ना. आणि दिशा किती? 10. द्वाराला दिशा ठरलेली आहे आणि दिशेला लोक ठरलेला आहे. काय सांगतोय? द्वाराला दिशा ठरलेली आहे. तुम्ही कुठल्या द्वारातनं गेला त्याच्यावर तुम्ही कुठल्या दिशेतनं जाणार हे ठरलेलं आहे आणि त्या दिशेचा क्षेत्रफळ ठरलेला आहे. बघा, सगळं ठरलेलं आहे. होय, असं का करताय? पण जायचं कुठून हे तुम्ही ठरवायचंय. काय सांगतोय? दिशा ठरल्यात, दारं ठरलीत, कुठं जाणारे ठरलंय, पण जायचं कुठं हे तुम्ही ठरवायचं प्राप्त जन्माच्या कर्मावर. अटॅक आला, हार्ट अटॅक. डॉक्टर काय म्हणले? हार्ट अटॅक आला. एखादा काय म्हणतो? भोगसून मेला, फास लावून घेतला, काही प्रॉब्लेम नाही. कसा पण मर, दार धाच, ऍक्सिडेंट होऊन मेला, काही प्रॉब्लेम नाही. गोळी घालून मेला, मरून पडले, कळलं नव्हतं. विशेष समजतो का मी काय सांगतोय ते? दारे किती? 10. दिशा किती? 10. क्षेत्रफळ किती? 10. 9 ठिकाणी न्यायला यम येणार. यम 9 ठिकाणी न्यायला कोण येणार? यम. एकाच ठिकाणी न्यायला देवदूत येणार. संदर्भ श्रीमद भगवद्गीता. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं 9 ठिकाणी न्यायला मी नाही, यम आहे. एकच 10वं ठिकाण आहे ब्रह्म ठिकाण, तिथं मी आहे न्यायला तुला यायला. कारण ब्रह्मदेवातनं जायचंय रस्त्यातून, ब्रह्माच्या रस्त्यातनं वाट काढायची. माफ करा, ब्रह्मदेवाच्या रस्त्यातून जायला ब्राह्मणाकडनंच उपासना केली तर होणार ते.
अन्यत्र होणार नाही. गळ्याचा रंग कंपल्सरी पाहिजे आणि त्याला तुम्हाला सूर्याची उपासना दिली गेली पाहिजे. काय सांगतोय? तुमचा गुरु ब्राह्मण पाहिजे, त्याच्या गळ्यात जाणवं पाहिजे, उपासना सूर्याची पाहिजे, ब्रह्मदेवातनं वाटणी कर. संदर्भ श्रीमद भागवत. अन्यथा 9 द्वार परिचय यायचं. जाणवायला किती महत्व आहे. आता ब्राह्मण जानवं घालत नाही. स्वतःपाशी काय ज्ञान आहे? अजिबात नाही. स्वतःला ठेवते झाकून, दुसऱ्या बघते वाकून. काय म्हणलं? स्वतःच ठेवते झाकून, दुसऱ्याचं बघते वाकून. स्वतःची किंमत स्वतःला नाही. शब्दच तिला दिलेला आहे. ब्रह्म, ब्रह्मद्वार, ब्रह्मरंध्र शब्द दिलेत. मी दिलेले शब्द नाही आहेत, ऋषीमुनींनी दिलेले शब्द आहेत. शब्द काय? ब्रह्मद्वार, ब्रह्मरंध्र. ब्राह्मण म्हणजे कोण? चोरी न करणारा, खोटं न बोलणारा, पाप न करणारा, गुरु आज्ञेत राहणारा, समजुरीत सगळ्यांना घेणारा, नको त्या गोष्टीचा काळाडोळा करणारा. भक्ताने नाही म्हणत चला, पण गुरु कधी नाही म्हणत नाहीत अशा अवस्था असणारा, सौरशास्त्र पाळणारा, कुणाला न दुखवणारा, कुणाला त्रास देणारा, गुरुद्रोह न करणारा, आई वडिलांना पाप न देणारा, आई वडिलांना शिव्या न घालणारा, हे सगळे ब्राह्मणी गुण आहेत. नवब्राह्मण असून काय करायचं? आचरण पाहिजे. काय कळलं? काय कळलं? आचरणाने ब्राह्मण पाहिजे. मांसमदिरा न घेणारा, स्वकाळजी फक्त न घेणारा, गुरुद्रोह न करणारा, पंचविद्येशी एकरूप असणारा, सज्जन संगत करणारा, नेहमी सत्य बोलणारा, दुराचारी लोकांपासून लांब राहणारा, असे गुण असणारा ब्राह्मण. शील सांभाळणारा, कुटुंबाबद्दल आदर असणारा, घराण्याबद्दल प्रेम असणारा, देवतेशी एकनिष्ठ असणारा, सूर्य उपासना करणारा, सर्व देव एक मानणारा, सर्व धर्म एक मानणारा, त्या ब्राह्मण म्हणायचं. निसर्गाशी एकनिष्ठ असणारा, निसर्गानुरूप चालणारा, तत्वज्ञान देणारा, ब्रह्मज्ञान करणारा, त्या ब्राह्मण म्हणायचं. नुसतं जातीत दरबारून काय फायदा नाही. आहेत गुण, मृत्यू त्या पद्धतीने होणार. हे सगळे गुण असतील तर मृत्यू तुमचा ठरलेला आहे, ब्रह्मात्मा होणार. तुम्ही जातीनं कुणीही असा, जातीनं कुणीही असा, गुण हे असतील तर तुम्ही ब्राह्मण झाला. काय सांगितलं? जात मनुष्यानं पाडली. जात कोणी पाडली? मनुष्यानं. पण गुण आहे ती ईश्वराचे पाहिजेत. काय सांगतोय? जात कोणी पाडली? मनुष्यानं. गुण कोणाचे पाहिजेत? ईश्वराचे गुण असणार ब्राह्मण. जन्माला येऊन ब्राह्मण उपयोग नाही, घरानं ब्राह्मण असून उपयोग नाही. बाकी समजून बघा घ्या. गुण तुझे काय त्याला महत्व आहे. सोन्या धातूचा देव तयारी करून त्यात प्रसन्न नाही होणार. मातीचा कर, स्वतः त्यात अर्पण कर, प्रसन्न गेल.
मला वाटतं प्रत्येक व्यक्ती ब्राह्मण बनावा. मला काय वाटतंय? प्रत्येक व्यक्ती ब्राह्मण बनावा. कारण ब्राह्मण ही जात नाहीये. तुम्ही जात डोक्यात ठेवूच नका कुठली. आचरण आहे ती ब्राह्मण आहे. काय आहे? आचरण आहे. सुंदर वाक्य. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. ब्रह्म जाणणारा ब्राह्मण, ब्रह्म धारण करणारा ब्राह्मण, ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण. राम ब्राह्मण होते, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. कृष्ण ब्राह्मण होते. कसे? असंख्य पत्नी जरी असले तरी वचनी एकच होते आणि एक बाणीच होते. दशावतार हे ब्राह्मणच आहेत. कुलदेवता हे ब्राह्मणच आहेत. चौशीच्या भैरव हे ब्राह्मणच आहेत. लक्षात आलं? तुम्ही आज घाबरताय कोणाला? वेताळाला घाबरताय. वेताळ ब्राह्मणच आहे. घ्या. अहो, पुण्य असल्याशिवाय वेताळ कसा बनणार तो? वेताळ बनायला पुण्य लागतो. पापी माणसाला, पापी लोकांना उचलून न्यायचं म्हणजे पुण्य किती पाहिजे? असं का करताय? पापी लोकांना उचलून न्यायचं म्हणजे पुण्य किती पाहिजे? लक्षात येते का? म्हणून वायूचा तो फार मोठं कार्य करतो. काय कळतंय किरण? काय कळतंय आज? जातीत तुम्ही अडकून पडलाय, शक्तीत नव्हे. प्राप्त शक्ती करा. व्यक्ती प्राप्त करू नका, शक्ती प्राप्त करा. निसर्गाचं फळ सगळ्यांसाठी, शक्ती सगळ्यांसाठी. वायू किती पट आहे? 21 पट वायू आहे. नॉट ए जोक. 21 पृथ्वीवर वायू आहे. पृथ्वी किती आहेत? 21. एका तारामंडळात 21 पृथ्वी आहेत. 21 पृथ्वीवर वायू आहे. आणि देहामध्ये 60% वायू आहे. काय सांगतो? 60% वायू आहे. तो 90% जर तुम्ही केला तर काय होईल? 4 पुरुषार्थ आहे मनुष्याचे. कोण 4 पुरुषार्थ कोणते? 4 पुरुषार्थ कोण सांगेल? दीपक बाबा, 4 पुरुषार्थ कोणते? आहार. 4 पुरुषार्थ कोणते? पुरुषार्थ काय लागला प्रश्न? आहार, निद्रा, भय आणि मैथुन. हे देहाचे 4 पुरुषार्थ आहेत. कुठले? आहार, निद्रा, भय आणि मैथुन. हे सगळ्यांना, सगळी ह्यातनं जाणारच. भीती नाही असं कोणच नाही. आहार करत नाही असं कोणच नाही. निद्रा घेत नाही असं कोणच नाही. आणि मैथुन करत नाही असंही कोणच नाही. 4 पुरुषार्थ आहेत. 4 वेदांनी शिकवली, फक्त 4 पुरुषार्थ शिकवली, बाकी काही शिकवलं नाही. 4 वेदांचं सार म्हणजे 4 पुरुषार्थ. काय सांगतोय? वेद 4 कोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. शिकलं काय त्यातनं? 4 पुरुषार्थ फक्त. वेदांचं सार. आहार, निद्रा, भय, मैथुन. शरीर म्हणलं की 4 गोष्टी आल्याच. मी भीत नाही कोणाला, शक्यच नाही.
कारण ह्यातला एक जरी पुरुषार्थ कमी झाला तर तो वर गेला. बघा ना, 8 दिवस संडास होत नाही, खलास खलास. तुझी जी निष्ठा तुझ्या जर देहात राहिली तर तू यमसदनाला जाणार. मग 5 स्टारमध्ये जाऊन खाणं तर 6 स्टारमध्ये जाऊन खाणं, 7 स्टारमध्ये जाऊन खा. आईस्क्रीम खाणं तर वांग खा. हा, आणि मध्ये यावं लागेल, बाहेर काढावं लागेल. पण जर म्हणला मी संडासाला जाणारच नाही 8 दिवस, तू वर जाणार, ठरलेला आहे तुझं गणित. आहार, निद्रा, भय आणि मैथून. मी जेवणार नाही. तू अण्णा हजारे बनणे तर महात्मा गांधी बन, तुला जेवावं लागणारच. निसर्ग सगळ्यात मोठा आहे, त्यापेक्षा मोठा कोण नाही. आणि निसर्गाने दिलेल्या गणित फरक तुम्ही जगू शकत नाही. काय सांगतोय? निसर्ग फार मोठं दैवत आहे. आणि निसर्ग ज्याच्यावर कंट्रोल करतो त्याचं माध्यम म्हणजे वायुतत्व. देहात 60% वायू कार्य करतो, 60% त्यात 40% वायू फक्त मेंदूत कार्य करतो. 40% फक्त मेंदूत, 20% पूर्ण देहात कार्य करतो. 60% देहात वायू कार्य करतो. जेव्हा तुमच्या देहात मेंदूमध्ये 60% वायू कार्य करेल आणि 40% पैकी 30% खाली कार्य करेल, 4, 3, 9, 90% जेव्हा तुमच्या देहात कार्य सुरू होईल, तुमच्यासमोर देवता उभे राहतील. बोल बाजूला काय पाहिजे. काय सांगितलं? देहात जेव्हा तुझ्या 90% वायूचं कार्य होईल तेव्हा देवता समोर उभी राहील. बोल बाळ तुला काय पाहिजे. तेव्हा तुम्ही काहीच मागणार नाही, कारण त्याला बघितलं हे सगळं मिळालं. देव समोर आल्यानंतर वासना जळतात, पेटतात. राख तिची होती, शिल्लकच राहत नाही वासना. मागतोयस काय? हा, अरे बाळा, आईस्क्रीम उन्हापाशी निघाल्यानंतर वितळून जात, कोण पण तुझं राहणार नाही व्यवस्थित. देहाची जी कुडी आहे ना, कुडी, ईश्वराच्या समोर जरी ईश्वर तुम्ही बघितला तरी तुमच्या अपेक्षा शिल्लक राहणार नाहीत. काही नको मला, खुदा तू मिला सब कुछ मिला, हे वाक्य तुमची येते ऑटोमॅटिक. तुम्ही मागताय का नाही, देव भेटला नाही. सूत्र आमचं आहे. काय कळलं? तुम्ही मागताय का नाही, तेव्हा देव नाही भेटला. मागणं जेव्हा थांबवतं तेव्हा तुम्ही भेटलं असेल. त्याला म्हणतात साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार. काय म्हणतात? आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काय होतं? तुम्ही काय मागणारच नाही, वासना शिल्लक राहत नाहीत. काय कळलं? तुम्ही जेव्हा एखादा मयत झालेला असेल तेव्हा जाता, कशा करता जाता? नाताय म्हणून जाता, है ना? असं म्हणून जावा. जायचं ते आपण उभं राहायचं. अरे कसा होतास तू? हॅलो हॅलो, आईस्क्रीम आणू का? काय खाऊ पाहिजे का? काय बोलतोय बघा ते. त्यातलं हे निघून गेलं. लाकूड उलट कर, पालट कर, सरणावर टाकलं तर पुरून टाक, काय घेणं नाही देणं नाही. ज्या देहातलं खुस्स जायला आवडत नव्हतं, खुस्स, माझ्या खुर्चीवर का बसलास, माझा मोबाईल का घेतलास, माझं भांड का उचललंस, माझी प्रॉपर्टीतला पैसा का घेतलास, माझे कपडे का घेतलेस. देह, त्या देहातला जीव निघून गेला, आत्मा निघून गेला, चैतन्य निघून गेलं, सगळंच पडलं इथं. आता कोणा विचारायचं? बांधलेलं घर सुद्धा म्हणत नाही तुला, अरे का निघालास? तो म्हणतो गेट आउट, दुसरा इथे येणार आहे. मालक चेंज, घर तेच राहतं.
काय सांगितलं? सुंदर वाक्य समजून घ्या. 1 कोटीचं घर बांधता. कितीचं? मरायसाठी. काय कळलं? काय कळलं का नाही कळलं? 1 कोटीचं घर मरायसाठी बांधायचं आणि मेल्यानंतर ते इथंच ठेवायचं. 1 कोटीच्या घरात 1 मड. 4 दिवस सगळी रड. किती दिवस? 5व्या दिवशी म्हणतील हे कोण आहे? फोटो लागा साईडला. हे यांचं होतं, आता माझं झालं. यांचं होतं, हा पुरावा. ह्यांना पुरावा. हे घर कोणाचं आहे? यांचं. कर्ज काढून मांडलं बघा ह्यानं. 20 वर्ष हप्ते भरत भरत घेतलं, पुरलं. वा, पुरावा. काय कळलं? काय कळलं का नाही कळलं? काय दिलं? घर बांधून काय दिलं? घर बांधून दिलं, संस्कार नाही दिले. मग पाठी लागली घराच्या बाहेर एक. दुसरी, घर विकणे आहे. बापाने घेतलंय, आपल्या बापाचं काय जात नाही. त्यानं घेतलं, 20 वर्ष त्यानं घासली, तो विकतोय. त्यानं 1 कोटीचं बांधलंय, आपल्याला 1 कोटी 5 लाखाला तरी चालते. काय कळलं? एक स्क्रू ड्रायव्हर विकताना, बापाचा 1 स्क्रू ड्रायव्हर विकताना विचार करा की आपली लायकी आहे का ते विकायची? लायकी. काय विचार करायचा? काय विचार करायचा? ती 1 स्क्रू ड्रायव्हर वस्तू विकायची, आपली लायकी आहे का बापाची वस्तू विकायची? तुला आधी काय दिला कोणी विकायचा? तुझी लायकी नाही ना, तू विकलस ना. मुक्ती तुला नाही, तुला मुक्तीच नाही. कारण तुझी गाठ उभर मेल्यानंतर बापाशीच पडणार आहे आणि तो विचारणार माझं काय विकलस. मुक्ती कधी मिळते माहिती का? परत अनेक जन्म घ्यायचे आणि तेवढं घर घेऊन दाखवायचं, नवीन विकत घेऊन दाखवायचं, तेव्हा तुला मुक्ती. अज्ञानापोटी काय करतो कळत नाही. काय सांगितलं? अज्ञान आहे, काय करतो कळत नाही. भोगावं मात्र लागतं जन्मोजन्मी, अनेक जन्म भोगावं लागतं. माझं एक स्वच्छ मत आहे. स्वच्छ मत माझं काय? मी जे कमवलंय ते विकू शकतो मी. माझं मत काय? मी जे कमवलंय मी विकू शकतो. दुसऱ्याने कमवलेला मला विकार नाही अधिकार. का पडते का तुम्हाला? काय कळलं? शेजारची साडी तुमच्या घरात येऊन पडली वाऱ्यानं. साडी पडली वाऱ्यानं येऊन घरात आणि तुम्ही ती नेसायला लागला. शेजारी तुम्हाला काही अडचणी वळाल का? बरं झालं भया बाई साडी दिसलीच, ते ह्याला वारस पडून नव्हतं असं म्हणून का? काय करेल? काय करेल? हा, अहो अंड्यावरनं भांडी निघतात तेवढीशी 5 रुपयाच्या. प्रॉपर्टी विकार निघाला एखाद्याची वाट. विचार तुम्ही कसा करता? विचार कसा करता? तुमचा बाप असेल, तुमचा आजा असेल, तुमचा आजा म्हणजे तुम्ही नव्हे. काय कळते? माझं आता तुटतंय बा सांगताना. बघणार तुम्हीच आहे. बघणार कोण आहे? मी वर्ण जरी म्हणलं सूर मार, उडी मार,
हो जरा गटागड्या खाऊ नकोस, मी वरनं म्हणतो की तुम्हाला मस्त. पोहतोय कोण? तुम्हीच. तुम्ही जर विचार केला गुरु काय सांगतायत, नवीन कर्म निर्माण करू नका. गुरु काय सांगतायत? नवीन कर्म निर्माण करू नका. नवीन कर्म निर्माण केले की नवीन जन्म परत आला कर्म फेडायसाठी. फिटलं ठीक नाही, पण पुढे जन्म आला. नको नको पुनरावृत्ती. जेवढी कर्म जर नवीन तयार कराल तितके परत नवीन जन्म तयार होणार. सुटका आहे. विनंती विनंती. काय विनंती मा करतोय? तुम्ही जर तुमचं वैयक्तिक असेल बिनधास्त विका. वाडवडिलांचं विकलं की तुम्हाला कुठल्या जन्मात सुख नाही. कुठल्या जन्मात सुख नाही. दुसरं एक वाक्य सुंदर सांगतो, समजून घ्या. लग्न करून घरी येते दुसऱ्याच्या, त्याला नवरा मानती माझा म्हणून. सासऱ्याचं तिचं कधी पटतच नाही, सासूचं कधी पटतच नाही, पण पर्याय नाही म्हणून सांभाळती. आणि विकायला ती पुढे होती. कधी पुरुष स्वतःच्या एकट्याच्या मनाला कुठली गोष्ट विकत नाहीत. 99% मागणी सांगतो. घेतील पण विकणार नाहीत. विकायला पुढे कोण असतं? लक्ष्मी. विकायला पुढे कोण असतं? बघा ना, विष्णू पत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रियम. लक्ष्मी प्रेसकी देवी नमामुच्युत वल्लभाम. लक्ष्मी पुढे येते आणि अवदसा बनती. माझ्या नवऱ्याचा पगार आहे, वाटेल ती करीन मी. तुम्ही कोण सांगणार? पगार कोणाचा आहे? नवरा कोणाचा? पगारापुरता. पगारापुरता नवरा कोणाचा? आणि पगार घ्या संपल्यानंतर कोण रे तू? ऐ कोण तू? ऐ अरे तू कोण? पगार येईपर्यंत परत पगार आला की माझाच नवरा. पण फिरायला जाऊया का? परत पगार संपला. कोण तू? ऐ तू कोण? परत पगार आला, आपलाच नवरा. भावरा भावरा. ते कधी म्हणत नाही की माझं तुझं, ते म्हणतं आपलं. ते काय म्हणतं? आपलं. पोरा आपली, बायको माझी. हा पैसा जवळ आहे की माझा नवरा. पैसा लांब गेला. कोण तू? तू कोण सांग फक्त मला. हातानं करून खा. संपलं. माझा नवरा. दाखला काय सांगितला? दाखला काय सांगितलं सांगा बरं. विष्णू पत्नी क्षमादेवी माधव माधव प्रियमा. लक्ष्मी प्रेसकी देवी नमामुच्युत वल्लभाम. भृगुशीने दात मारल्यानंतर लक्ष्मी निघून गेली. कोण तू? अवदस तयार झाली. कोणाची? विष्णूची. दीपक, विषय इतका हँडलिंग केला पाहिजे. हा तुम्ही उपासना करत असाल, तुम्ही साधना करत असाल, गुरुची एकनिष्ठ असाल, होणार नाही गोष्टी या. चुकणार नाही तुम्ही. समाजात चाललंय काय ते सांगतोय मी तुम्हाला. काय सांगितलं बघा. थोडासा विषय थोडासा वेगळा होतोय पण बोलतो मी. तुमचं खरंच नवऱ्या बायको प्रेम आहे का हो किरण? जर खरंच नवरा बायको तुमचं प्रेम असेल
तर बायको चुकली तर सांगणार कोण? आणि नवरा चुका सांगणार कोण? बायको. चूक जर सुधारली गेली नाही तुम्ही काय कराल? काय कराल? विषय सोडून मग तुम्ही चुकीचे आहे, तुम्ही नवरा नाही होत. सुधारणा करण्यासाठी आधी प्रयत्न करा. सुधारणा होतच नसेल तर मग तुम्ही डोकं खाली पायावर करायची.